तर मी आज तुमच्यासोबत अगदी छोटीशी रेसिपी अशी शेअर करणार आहे। ती अगदी झटपट होते आणि हॉटेलमध्ये खूप महागडीही मिळते। तर आपण चला सुरुवात केलेली आहे। तर इथं मी घेतलेली आहे प्लेट। तर आपल्याला आता घ्यायचा आहे उडदाचा पापड। तर हा पापड तळलेला आहे आणि खोलगट भाग आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे। तर आपण आता यावरती वेगवेगळ्या वस्तू घालणार आहोत। तर सुरुवातीला आपण कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा अगदी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मस्त असा भरभरून घालायचा, पुढे टेस्ट खूप छान येते। आपण आता घालणार आहोत टोमॅटो। तर टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे। फक्त बाहेरचे साल मस्त बारीक कट करून घ्यायचे आणि मस्त असे भरभरून घालायचे। आता आपण घालणार आहोत सॉल्ट। तर मी घेतला आहे काळं मीठ। तर तुम्ही साधं मीठ सुद्धा घालू शकता। अगदी कमी प्रमाणात आपल्याला हे घालायचं आहे। तर मी अगदी चिमूटभर घेत आहे, तर ते घालत आहे। त्यानंतर आपल्याला घालायचे आहे बारीक शेव। तर शेव हे कुठेही अवेलेबल असतात, बारीक शेव, तर ते घालायचे। या शेवमुळे या पापडाला चव नाही बरं का। तर जास्तीत जास्त मस्त असे भुरभुरावे। आणि त्यानंतर आपला हा मसाला। तर मसाला काय, तर जलजिरा। तर वेगवेगळ्या कंपनीचे खूप सारे मसाले आलेले आहेत, तर आपण त्यामध्ये घालू शकतो। चाट मसाला सुद्धा घातला तरी चालेल। तर असा आपण मसाला पापड बनवलेला आहे, अगदी झटकीपट, अगदी छान होतो। यामध्ये नागली पापड सुद्धा आपण असंच बनवू शकतो। त्यानंतर मी आता ॲड करत आहे तिखट। जर तुम्हाला चटपटीत तिखट असं खायची सवय असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता बरं का। मला खूप आवडतं तिखट म्हणून मी यामध्ये घालत आहे। आणि हो, तुम्हाला तिखट हवं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर आपला हा उडदाचा मसाला पापड अगदी छान प्रकारे झटपट असा तयार आहे। तर मी खूप सारे बनवले होते आज मुलांनी आणि आम्ही सुद्धा मस्त एन्जॉय केलं। तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट असा बनवा घरच्या घरी। आणि हो, रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आता देत आहे भूमीला पहिला पापड, म्हणून तिला खूप आनंद झालेला आहे। तर ती आपल्या टेस्ट करून सांगणार आहे। तर बघा, भूमीने पहिलाच घास घेतलेला आहे, तर तिला खूप आवडलेला होता। त्यानंतर नेक्स्ट नंबर होता ज्ञानेशचा, तर त्यालाही खूप आवडला होता।